जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सांगली महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येत्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आता 2 गट झाले आहेत. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर होती, म्हणजेच मित्रांनो जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सांगली महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये सत्ता होती. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 फूट पडल्यामुळे, म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा राष्ट्रवादी पक्षावर होणार आहे का, म्हणजेच मित्रांनो जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीवर होणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहेच. पण त्याचबरोबर मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो, जत पालिका असो किंवा आटपाडी नगरपालिका, या दोन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचं वर्चस्व राखलं आहे. म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये सांगली नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जत आणि आटपाडी नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे. पण मित्रांनो, त्याचबरोबर जयंत पाटील यांनी सुद्धा आपला गड हा शाबूत ठेवलेला आहे. म्हणजेच मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी ईश्वरपूर आणि आष्टा नगरपालिकेवर एक हाती सत्ता ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आणली आहे. म्हणजेच मित्रांनो, जयंत पाटील यांचं सुद्धा वर्चस्व अजून टिकून असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो, आता होणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 78 आहे. म्हणजेच मित्रांनो, 78 ही सांगली महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या आहे. पण मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये, म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वामध्ये सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षाला सांगली महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 41 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहे की नाही ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं असलं तरी त्यांच्या हातामध्ये सत्ता नव्हती. म्हणजेच मित्रांनो, महापौर हा राष्ट्रवादी या पक्षाचा होता. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचीच मते फोडून राष्ट्रवादी या पक्षानं त्यांचा महापौर केला होता. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तर तसं काही होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरच्या जागा या कोणत्या पक्षाला मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरच्या जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 20 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं तरी यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नसल्यामुळं आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे की नाही ते तर आता आपण पुढे पाहणार आहोतच. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी. म्हणजेच मित्रांनो, त्यावेळेची राष्ट्रवादी पक्ष हा एकच होता आणि त्यावेळी मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना त्या निवडणुकीमध्ये 15 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, राष्ट्रवादी या पक्षाच्या 15 जागा असल्या तरीसुद्धा त्यांचाच महापौर हा गेल्या निवडणुकीमध्ये सांगली महानगरपालिकेवर आला होता. म्हणजेच मित्रांनो, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाची युती होऊन सांगली महानगरपालिकेवर राष्ट्रवादी या पक्षाचा महापौर होता. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षामध्ये 2 गट झाल्यामुळे, म्हणजेच मित्रांनो, अजित पवार यांची एक राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची एक राष्ट्रवादी असं झाल्यामुळे याचा काही परिणाम हा जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्त्वाचं आहे.
कारण मित्रांनो बऱ्यापैकी नेते मंडळी, बऱ्यापैकी नगरसेवक हे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का, ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना 1 जागाही मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारच्या जागा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा या निवडणुकीमध्ये 1 जागाही मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं खातं उघडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये 1 नगरसेवक हा सांगली महानगरपालिकेवर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही, कारण मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं घातलं आहे. म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे विटा पालिकेवर मिळालं आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांचं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष असल्याचं बोललं जात आहे. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की त्यांना येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो त्यांना 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्यांना 2 जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या 1-1.5 महानगरपालिकेची निवडणूक आली तर 10 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये इतकं वर्चस्व नसल्यामुळे आणि त्याचबरोबर मित्रांनो काँग्रेसच्या पक्षातून बऱ्यापैकी मोठमोठे नेते फुटल्यामुळे, म्हणजेच मित्रांनो जयश्री वहिनी असो किंवा मित्रांनो पृथ्वीराज बाबा पाटील हे मोठे मोठे नेते फुटल्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना मोठं अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो 20 नगरसेवक हे सांगली महानगरपालिकेवर त्यांचे निवडून आले होते, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांचे 10 नगरसेवक म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो अजित पवार यांची ताकदसुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारची आहे आणि त्याप्रमाणे मित्रांनो त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे सांगली जिल्ह्यावर घालण्याचं ठरवलं आहे. कारण मित्रांनो त्यांच्या अधूनमधून बैठक असो किंवा तळागाळातील कार्यकर्त्यांच्या बैठका हे चांगल्या प्रकारचं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 10 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो इतके नगरसेवक आजी माजी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षातून फुटून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आले तरीसुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांच्या पक्षामध्ये बऱ्यापैकी आजी माजी नगरसेवक हे त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केले होते. त्यामुळे मित्रांनो याच्यापेक्षा चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना सांगली महानगरपालिकेवर मिळालं असे त्यांची आशा होती. पण मित्रांनो इतकंच यश हे त्यांना मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला 7 ते 10च म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना दोघं एकत्र असताना 15 जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार नसलं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो
त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणारच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं, पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 7 ते 10 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशच मिळणारच आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांची सांगली महानगरपालिकेवर सत्तासुद्धा येणार नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर सांगली महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं, पण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांची सत्ताही सांगली महानगरपालिकेवर आली नव्हती. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे सांगली महानगरपालिकेवर मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर सांगली महानगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 40 ते 50 जागा मिळणारच आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणारच आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सांगली महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा जो भगवा झेंडा फडकण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सांगली महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच महापौर हा निवडून येणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश आहे सांगली महानगरपालिकेवर मिळालं का? म्हणजेच मित्रांनो 40 ते 50 जागा या भारतीय जनता पक्षाला सांगली महानगरपालिकेवर मिळतील का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो जयंत पाटील यांच्या पक्षाला म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 ते 10 जागा या सांगली महानगरपालिकेवर मिळणार आहेत की याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा इतक्याच जागा सांगली महानगरपालिकेवर मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ता ही सांगली महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.